नमस्कार. श्री शिवमहापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक 11 चंद्रभाल पशुपतीनाथ आदी लिंगांचे महात्म्य. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, सूतजी, तुम्ही आम्हाला गोकर्ण महाबळेश्वराची कथा ऐकवलीत. आता उत्तरेकडील ज्योतिर्लिंगांची कथा सांगा. सूत म्हणाले, श्रोते हो, उत्तरेला गोकर्ण नावाचे दुसरे एक महान क्षेत्र आहे. तेथे रमणीय, पवित्र आणि मोठे अरण्य आहे. त्यात शिवप्रभूंचे चंद्रभाल नामक श्रेष्ठ लिंग आहे. उपासकांना सर्व प्रकारच्या सिद्धी देणारे हे लिंग रावणाने भक्तिभावाने स्थापन केले आहे. या लिंगाचे महात्म्य वैद्यनाथ ज्योतिर्लिंगा समान आहे. जो मनुष्य गोकर्णात स्नान करून चंद्रभाल लिंगाची पूजा करतो त्याला शिवलोक प्राप्त होतो, हे अगदी सत्य आहे. भक्तांवर अपार स्नेह करणाऱ्या चंद्रभाल शिवजींचा महिमा अत्यंत अद्भुत आहे. व्यास महर्षींनी त्याचे वर्णन करू शकत नाही. मिश्रश्री नामक एक मनोहर तीर्थ आहे. तेथे दधीची ऋषींनी स्थापन केलेले सुंदर शिवलिंग आहे. त्या तीर्थावर विधीपूर्वक स्नान करून दधीचेश्वराचे आदराने पूजन करावे. त्यानंतर दधीचींच्या मूर्तीची पूजा करावी. असे केल्याने मनुष्य कृतकृत्य होतो. इहलोकी उत्तम सुखे भोगून परलोकी सद्गती प्राप्त करतो. त्याला या तीर्थयात्रेचे पूर्ण फल प्राप्त होते. नैमिषारण्यात सर्व ऋषींनी स्थापन केलेले ऋषीश्वर नामक शिवलिंग सुखदायक म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. त्याचे दर्शन घेतल्याने, त्याचे पूजन केल्याने लोकांना भोग आणि मोक्ष या दोहोंची प्राप्ती होते. पाप्यांचाही उद्धार होतो. हत्याहरण तीर्थावर कोटी हत्यांचे पातक नाहीसे करणारे शिवलिंग आहे. देवप्रयाग तीर्थावर लतिकेश्वर लिंग आहे. समस्त पातकांचा नाश करणाऱ्या या शिवलिंगाचे सर्वांनी पूजन करावे. नैपाल म्हणजे नेपाळ देशात पशुपती नावाचे प्रसिद्ध शिवलिंग आहे. ते शिरोभाग स्वरूपासह स्थित असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहे. केदारेश्वर लिंगाचा इतिहास सांगताना मी त्याविषयी सविस्तर सांगणार आहे. पशुपती जवळच मुक्तिनाथ नावाचे अद्भुत लिंग आहे. त्याच्या दर्शनाने व पूजनाने मुक्ती प्राप्त होते. ऋषी हो, अशा प्रकारे मी तुम्हाला चारही दिशांना असणाऱ्या महत्वाच्या शिवलिंगांची माहिती सांगितली. आता तुम्हाला काय ऐकण्याची इच्छा आहे? अध्याय 11 समाप्त.